पुनरुत्थान काळातील 5वा रविवार वर्ष पहिले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या दिवशी आपला बाप्तिस्मा झालेला आहे त्या दिवशी ख्रिस्त सभेच्या सेवा कार्यामध्ये सक्रिय आणि क्रियाशील राहण्याची आणि आपल्या परीने प्रामाणिकपणे योगदान देण्याची जबाबदारी ख्रिस्त सभेचा एक क्रियाशील सभासद म्हणून आपणापैकी प्रत्येकानं स्वीकारलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा एक सुवार्तिक प्रचारक म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्याची जबाबदारी, एक याजक म्हणून चर्चच्या उपासना विधीमध्ये सक्रिय सहभागी होण्याची जबाबदारी, एक सेवाभावी सेवक म्हणून प्रभूच्या प्रजेची ख्रिस्त सभेमध्ये काळजी घेण्याची जबाबदारी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आपणापैकी प्रत्येकाचं मिशन कार्य आहे. इकडे आवडीनिवडीचा प्रश्न नाही. देर इज नो चॉईस अबाउट इट. आय हॅव टू गेट इन्व्हॉल्ड इन द चर्च ऍक्टिव्हिटीज. ख्रिस्त सभेमध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रापंचिकांचा सहभाग वाढावा, सर्वांना कार्य करण्याची संधी मिळावी म्हणून चर्चमध्ये बऱ्याचशा संघटना आहेत. विधी सेवकांची संघटना, चिल्ड्रन्स क्वायर, उपासना समिती, गायन मंडळ, वाचक वर्ग, संडे स्कूल, ख्रिस्त शरीर प्रसेवक, पास मंडळ, धर्मग्राम, पालकीय मंडळ, मालमत्ता आणि अर्थ समिती, लेडीज सोडॅलिटी, आशादीप संघटना, युवा पालकीय समिती, सेंट विन्सेंट डी पॉलची समिती, ज्येष्ठ नागरिक संघटना, मिशन मित्र मंडळ, कॅरिस्मॅटिक कोर कमिटी, धर्मग्राम सेवा समिती, गावामधील सर्व सेवक नेते, शिक्षक संघटना, कशीन कमिटी, अशा वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्याची माध्यमं चर्चमध्ये ख्रिस्त सभेमध्ये उपलब्ध आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जून महिन्याच्या नवेनाच्या आयोजनात नियोजनामध्ये जवळजवळ 19 समित्या सेवा कार्यामध्ये सहभागी होतात. सर्व समित्यांची नावं मी या ठिकाणी घेऊ शकत नाही, परंतु जवळजवळ 1100 स्वयंसेवक वेगवेगळ्या सेवा कार्यामध्ये सहभागी होतात. चर्च संलग्न संघटनेमध्ये आपल्या धर्मग्रामामधील काही प्रापंचिक या जबाबदाऱ्या स्वीकारतात, त्यासाठी वेळ देतात, वेळ काढतात, वेळेचं ऍडजस्टमेंट नियोजन करतात. त्यामुळे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त सभेमधील हे कार्य सुरळीतपणे पार पडतं. बंधू आणि भगिनींनो, एकट्या धर्मगुरूंना, धर्म भगिनींना धर्मग्रामाचं व्यवस्थापन, द टोटल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द चर्चचं पालकीय कार्य, सुवार्तिक कार्य, उपासना समितीशी निगडीत सगळ्या जबाबदाऱ्या, ऑल द सॅक्रमेंटल ड्युटीज अँड ऑब्लिगेशन, हे सर्व एकट्या धर्मगुरूंना पार पाडणं हे काही सोपं नाही. आणि म्हणून चर्च कार्यामध्ये प्रापंचिकांचं योगदान, प्रापंचिकांचं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रापंचिकांच्या सहकार्याशिवाय आम्ही एकटे धर्मगुरू काहीच करू शकत नाही. ख्रिस्त सभेनं प्रापंचिकावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या प्रापंचिकांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या की ज्या कार्यासाठी त्या परमेश्वरानं आम्हाला पाचारण केलेलं आहे, जे कार्य त्यांनी आमच्यावरती सोपवलेलं आहे, ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती सोपवलेल्या आहेत, एक दीक्षित धर्मगुरू म्हणून त्याकडे आम्हाला अधिक लक्ष देता येईल, त्यासाठी अधिक वेळ काढता येईल. म्हणून प्रत्येक प्रापंचिकांचा ख्रिस्त सभेमधील सहभाग आणि योगदान हे अत्यावश्यक आहे आणि तेवढंच महत्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, प्रेषितांच्या कृत्यामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये 12 प्रेषितांनी शिष्यगणांना बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तानं प्रेषितांना आपल्या कार्याचं स्वरूप स्पष्ट केलं होतं. जा, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे मी तुम्हाला आज्ञा दिलं आहे, ते इतरांना जाऊन शिकवा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या.
या आध्यात्मिक कार्यासाठी प्रेषितांना पुरेसा वेळ मिळत नव्हता, कारण त्या वेळेला ख्रिस्ती श्रद्धावंतांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यांच्या गरजा देखील वाढत होत्या. आणि म्हणून प्रेषितांनी आजच्या पहिल्या वाचनामध्ये सेवा कार्य वाटून देण्यासाठी श्रद्धावंतांमधून पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेले 7 पुरुष शिष्य गणाला निवडण्यास सांगितले. हे शिष्य गण पंक्ती सेवक आणि इतर सेवा कार्यामध्ये सक्रिय झाले, म्हणजे प्रेषितांना प्रार्थनेमध्ये, श्रद्धाबंधीच्या कार्यामध्ये, वचनाच्या सेवा कार्यासाठी मुबलक वेळ मिळू शकेल. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना जे आज्ञापिलं आहे त्या सेवा कार्याला अधिक प्राधान्य देता येईल. प्रिय भाविकांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, प्रेषितांनी आपल्या शिष्यांसमवेत ही जी भावना व्यक्त केली तो विचार त्या शिष्यांना पटला. लोक समुदायास तो विचार पटला की प्रेषितांवरती कार्याचा खूप भार पडत आहे. हे आध्यात्मिक कार्य करताना त्यांची खूप तारांबळ होत आहे याची त्यांना जाणीव झाली. आणि म्हणून प्रेषितांना जे कळकळीनं निवेदन केलं होतं त्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी आपल्यामधून 7 प्रतिष्ठित पुरुष निवडले. प्रेषितांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचं कार्य अपेक्षित आहे ते कार्याचं स्वरूप त्यांना सांगितलं. यामुळे ख्रिस्ती श्रद्धावंतांचा समाज आध्यात्मिक दृष्ट्या वाढत गेला, बहरत गेला. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पेत्राचे पहिले पत्र आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतात जाणूव करून देतं की आपण सर्वजण परमेश्वराची निवडलेली प्रजा आहोत. आपण परमेश्वराचे याजकगण आहोत, देवाची माणसे आहोत. त्यानेच आपणास पापांच्या अंधारातून काढून दैवी प्रकाशामध्ये आणलेला आहे. परमेश्वरानं आपणास दिलेल्या या सद्गुणाद्वारे आपण ख्रिस्त सभेमध्ये सेवा कार्यामध्ये अधिक क्रियाशील व्हावी. प्रभू येशू ख्रिस्तानं प्रस्थापित केलेल्या ख्रिस्त सभेमध्ये उपासना विधीमध्ये आपण अधिक सक्रिय बनावेत असा संदेश आजचं दुसरं वाचन आपणास देत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या योहान लिखित शुभ वर्तमानाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त आम्हा श्रद्धावंतात सांगतो की जी मी कृत्य करतो ती माझ्यावरती विश्वास ठेवणाराही करील. जी मी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचे सत्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा सर्वस्व आहे. हे आपण श्रद्धेनं आणि विश्वासानं मान्य केलं. प्रभू येशूची आपणास खरी खुरी ओळख झाली. पवित्र आत्म्याने आपण सर्वजण परिपूर्ण झालो तर प्रभू येशूनं बाप्तिस्मा साक्रामेंटाच्या वेळेला आपणावरती सोपवलेली जबाबदारी, आपण विश्वासानं स्वीकारलेली जबाबदारी ख्रिस्त सभेमध्ये चर्च पातळीवर, गाव पातळीवर, धर्म प्रांतीय स्तरावर ज्या ज्या ठिकाणी आपण कार्य करतो तिथं ती प्रामाणिकपणे पार पाडण्यास, ख्रिस्त सभेच्या सेवा कार्यामध्ये सक्रिय आणि क्रियाशील होण्यास एक श्रद्धावंत म्हणून आपण कधीच कमी पडणार नाहीत. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडलो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला खरी ओळख झाली. आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालो तर ख्रिस्तासाठी चर्च कार्यामध्ये माझ्याकडे वेळ नाही असं आपण कधीच बोलणार नाहीत. आम्हा धर्मगुरूंना आपल्या मुलांना वेदी सेवकांसाठी पाठवा. आपल्या मुलांना नियमितपणे संडे स्कूलला पाठवा. आपल्या तरुण तरुणींना चर्च कार्यामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या. गायनामध्ये सहभागी व्हा. प्रभू शब्द घोषविण्यासाठी पुढे या. वाचन शिबिर करा.
चर्च संलग्न विविध संघटनेमध्ये सहभागी व्हा, रेग्युलर कन्फेशन करा, रविवार पवित्र पाळण्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, वेळेआधी मिसाला या, पवित्र मिसा बलिदानासाठी एकत्र विधीच्या जवळ बसा, हे सांगण्याची, हे बोलण्याची आम्हा धर्मगुरूंना कधीच गरज भासणार नाही. इफ आय लव्ह गॉड, आय विल फॉलो हिज कमांडमेंट्स. आमेन. माझ्या प्रवचनाची लिंक तुम्हाला नियमित मिळावी असं तुम्हाला वाटत असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. नियमितपणे आपल्याला प्रवचने मिळतील. धन्यवाद.